पुढच्या बातमीकडे। तर महत्त्वाची बातमी, कीर्तनकार भंडारे यांनी थोरातांना धमकी दिल्याप्रकरणी आता संगमनेरमध्ये मोर्चा निघालाय। बाळासाहेबांच्या नेतृत्वात शांती मोर्चा निघणार असल्याची माहिती आहे। महाविकास आघाडीसोबत विविध संघटना सुद्धा या मोर्चात सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। गुंड प्रवृत्तीचा जाहीर निषेध असा भला मोठा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कीर्तनकार भंडारे यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय। हातात महात्मा गांधींचे हे पोस्टर्स घेत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या मोर्चात सहभागी झालेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज गाडेकर यांच्याकडून। मनोज, काय सांगाल, हा मोर्चा आता निघालेला आहे महाविकास आघाडीचा, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच भव्य स्वरूपात असा हा मोर्चा निघालेला आहे। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना संग्राम बापू भंडारे यांनी आम्हाला नथुराम गोडसे व्हायला लावू नका अशी धमकी दिल्यानंतर आता महाविकास आघाडी जी आहे ती आक्रमक झालेली आहे। काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि वारकरी संप्रदायातील अनेक महंत जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर नारदाच्या गादीवर बसलेल्या व्यक्तीने अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते करणं चुकीचं आहे अशी भावना जी आहे ती वारकरी समाजाची आहेत। महाराज, काय वाटतं या पद्धतीने जे वक्तव्य केलं, धमकी दिली, काय वाटतं तुम्हाला? की महाराज बरोबर नाहीये, ते धमकी दिलेली अजिबात बरोबर नाहीये। महाराजांचं हे कृत्य सगळ्यात नीच प्रवृत्तीचं झालेलं आहे। ज्यावेळेस समाज एकत्र येतो त्यांच्या समाजानुसार त्यांचं हे पाहिजे, संभाषण पाहिजे, ते संभाषण अजिबात आलेलं नाही। समाज एवढा वेडा नाहीये। एखाद्यानं कीर्तनकार ठरवून आणला आणि त्याचं नाव जरी तिथं घेतलं गेलं तरी समाज त्याला ऑब्झर्व करतो, तुम्ही नाव का घेतलं त्यांचं। आणि हे महाराज स्पष्ट राजकारणावर बोलतात। हे राजकारण बोलू नये, अध्यात्मावर बोलावं असं म्हणणं आहे वारकरी समाजाचं। आपण बघू शकतो मागे देखील अनेक अगदी नक्कीच मनोज, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहिती।